नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. की तू सर्वात आधी पहिली भूताची गोष्ट कोणती ऐकली होती? लहानपणी तू ऐकली असेल ना? भूताची गोष्ट अशी नाही, पण माझं जे आईचं आजोळ आहे ना, तिथे आम्ही जास्त जायचो. आणि ते घर थोडं जंगलात आहे, त्याच्यामुळे रात्रीचं बाथरूमला वगैरे जायचं असेल ना, तरी पण बाजूच्या माणसाला उठवून जायचं, एकटं जायचं नाही. का तर ते कोणीच सांगितलं नाही कारण. दुपारच्या वेळेला नदीवर जायचं नाही कारण कोणीच सांगत नाही. जायचं नाही म्हणजे नाही. तेव्हा ती जे येतं ना, की का जायचं नाही, काय आहे एवढं तिथे. असं आम्ही एकदा गेलो होतो नदीवरती, तेव्हा आम्हाला नंतर कळलं की तिथे एका बाईने जीव दिलाय. ती दुपारच्या वेळेला कोणी नसतं, तर मग ती तुम्हाला तुमच्या माणसांच्या, म्हणजे जी जवळची माणसं आहेत त्या माणसांच्या आवाजात कॉल देतात. आणि आपण कसं लहान असतो, आपल्याला वाटतं की अरे कोणीतरी, मग आपण त्या आवाजाच्या दिशेने चलो चलो बघूया असं करत काही होऊ शकतं. म्हणून मग ते मार पण खाल्लेला आहे आम्ही त्या उत्सुकतेपोटी. आम्ही भावंडांनी मार पण खाल्लाय, तुडवलंय आम्हाला घरात. त्याच्यामुळे मला एक आठवते की जे मला मम्मीने लहानपणी गोष्ट सांगितलेली, खूप आधी, 1-2-3 वर्षाचा असेल तेव्हा, आणि ती एका फॉलोअरनी पण मला आठवण करून दिली की ही गोष्ट घे, आणि तो दरवेळी विचारतो तू कधी घेणार आहेस ही गोष्ट, आणि ती गोष्ट सांगतो मी. तर असं होतं ना की एक माणूस असतो, तर तो आहे ना रात्रीचा झोपतो, त्याला रात्री झोपताना तहान लागते, तर त्याची आत्मा बाहेर पडते आणि एका कळशी असते बाजूला, त्या आत्मा त्या कळशीत पाणी प्यायला जाते. तर तितक्यात कोणत्या कळशीवर झाकण ठेवतं, तर त्याची आत्मा तिथेच हसू नको यार, तर त्याची आत्मा तिथेच अडकते. दुसऱ्या दिवशी लोकांना असं समजतं आत्मा कळशीत, तर आता ह्याचा जीव कसं. तर दुसऱ्या दिवशी लोक जेव्हा येतात, सकाळ होते, तर बघतात तर हा मेलेला असतो, ह्याचं श्वास नसतं चालत. तर मग लोकांना वाटतं मेला, तर लोक त्याला जेव्हा स्मशानाकडे घेऊन जातात, जेव्हा त्याला लाकडानं वगैरे ठेवून त्याला अग्नी द्यायला जात असतात, तेव्हा कोणतरी येऊन पाणी प्यायला ते कळशीचं झाकण उघडतं आणि मग त्याची आत्मा येते. अरे यार, चांगली तर आहे यार स्टोरी. मी घाबरायचो, झोपून जायचो मी तर घाबरून. मला कळलं तू आता पण इतका का घाबरतो, ह्या गोष्टीवरून कळलं मला. समजलं ना. पण फायनली ओमी तुझी गोष्ट घेतली आहे मी, बरं का. तो दरवेळी मला आठवण करून देतो आणि बोललं ही गोष्ट खरोखर लोक घाबरतील रे, नको घ्यायला. पण फायनली मी घेतली आहे. येस, तू तुझं सांग आता. तर माझा असा किस्सा आहे. मी तेव्हा शाळेत होते आणि आम्ही जनरली आपण असतं ना, मे महिन्याची सुट्टी पडली की सगळेजण गावी जातात. तसे आम्ही गावी गेलेलो. आणि मे महिन्याच्या सुट्टीत मला वाटतं 10वी-12वीचे निकाल लागतात, कारण जूनपासून पुढची प्रोसिजर सुरू होते. तर आता माझ्या आईचं कसं आहे की गावात जी गरीब मुलं वगैरे आहेत ना, त्यांना ती काही ना काहीतरी मदत करते की शिक्षणासाठी, की त्यांनी पुढे जावं, काहीतरी करावं. तर असेच आमच्या इथे एक तो माणूस होता आणि त्याचा एक मुलगा 10वी, एक 12वी असं होता, आणि दोघांच्या परीक्षेला दोघंही खूप चांगल्या टक्क्यांनी पास झाले. तर माझ्या आईने काय सांगितलं की भावाबरोबर जा खाली, आणि ते कसे नदी पार करून, म्हणजे छोटा वळ लागतो, आणि नदी पार करून तिकडे त्यांचं घर होतं. तर आम्ही गेलो आणि आईने पाकिटात टाकून दिले होते, ते जाऊन दिले आणि त्यांनी पेढा दिला. पहिला पेढा खाल्ला, परत त्यांनी अजून एक पेढा दिला. तर पेढा दिल्यानंतर आपण लहान असेल ना, आपल्याला काय गोड दिल्यानंतर तोंडात टाकायचं एवढंच माहिती, त्याच्यामुळे तो खाल्ला. परत आली, काय नाही, संध्याकाळी खेळली वगैरे आणि रात्री झोपली. आणि माझ्या वडिलांनी ना, ते थोडे जुगाडू आहेत, त्यांनी जे जुने दरवाजे होते त्याचा बेड बनवले होते. आणि त्याची बेडची उंची मी तुला सांगते. ही जर भिंत आहे, म्हणजे खालची जमीन आहे, त्याच्यावर एवढे विथभरात ते बेड होते, जास्त हाईट नव्हती. सो मी झोपली होती आणि रात्रीचे ना 2:30 वगैरे वाजले होते, आणि ना मला जाग आली अचानक. आणि मला ना कसं तरी व्हायला लागलं, म्हणजे घाम वगैरे फुटला, एन्झायटी. घाम फुटला आणि मला सुचे ना काय. आणि माझा भाऊ माझा शेजारी झोपलेला, त्याला मी हाक मारते की दादा मला ना कसं तरी होतंय. तर तो घोडे विकून झोपला होता
त्याला काही सुद्धा नाही की मी त्याला हाका मारते. आणि मी ना म्हणजे जरा जोर आला माझ्या अंगात आणि मी उठली आणि मला त्याच मुमेंटला असं वाटलं की माझ्या अंगावरून काहीतरी फटकन गेलं. म्हणजे अंगावर काटा येतो अजून पण. ते एकदम अंगावरून गेलं आणि ना मी पुढे आपटली. म्हणजे बेडच्या खाली म्हणजे जे जमीन होती त्याच्यावरती मी आपटली. आपटून मी मागे परत पडणार तेवढ्यात मला माझे बाबा मागून आले आणि त्यांनी पकडलं. जर त्यांनी पकडलं नसतं तर माझं डोकं फुटलं असतं. तर बाबा आले, त्यांनी पकडलं, काय झालं मला, आणि मी ना अंग टाकून दिलं होतं पूर्ण, कारण मला समजतच नव्हतं की नक्की काय होते. म्हणजे एक आपला तुला शुद्ध होती की तुला समजत होतं की माझ्या बरोबर हे घडतंय? हा, म्हणजे कंट्रोल नव्हता. हा, एक होल्ड असतो ना आपल्या बॉडीवरती, तो नव्हता माझ्याकडे. पण मला असं समजत होतं की काहीतरी विचित्र घडतंय. माझ्या बाबांनी मला पकडलं, मला कसं तरी होतं, मला उलटी सारखं होत होतं. तर त्यांनी मला पकडून बाथरूमकडे वगैरे नेलं. उलटी वगैरे नाही झाली, बाहेर आली आणि ना मला सगळे असे फिरताना दिसत होतं फक्त. मी आली आणि मग मला आईवडिलांनी माझ्या झोपवलं वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे टेन्शनमध्ये, कारण कोणालाच माहिती नाही की नक्की काय झालं. आणि मग असंही जर तुला जर उन्हाचा वगैरे त्रास होत असेल तर तो दुपारी संध्याकाळी होईल. रात्री 2:30 वाजता तुला उन्हाचा त्रास कशाला होईल, ते पण झोपेतून उठून. आणि मी तेव्हा काय बोलली नाही, मी झोपली. आणि सकाळी जेव्हा मी उठली ना तेव्हा अंघोळ करताना मला लक्षात आलं की माझ्या गळ्यात साईबाबांचं हे असं लॉकेट, त्याला मधून चीर गेली होती आणि ते अर्धा भाग गायब होता. अच्छा, म्हणजे लेजिट अर्धा भाग गायब होता. आणि ती चीर पण सरळ बिरळ असे क्रॅक क्रॅक बघतो ना टीव्ही मध्ये, तर असे क्रॅक वगैरे गेले होते. आणि मी आईला दाखवलं ते, म्हटलं हे बघ. ते आईला समजलं काहीतरी की ये कुछ गलत हुआ है, काहीतरी घडलंय हे. आणि माझा दादा तर एवढा चिल, सकाळी तुझ्या अंगात भूत आलेला रात्री, माहिती तुला, एवढा चिल तो. म्हटलं. आणि मग त्याच्यानंतर मग तिने वाटतं विचारलं, म्हणजे विचारतो आपण ना तसं, घरच्यांनी विचारलं थोडं. आणि नंतर कळलं की बाहेरूनच काहीतरी दिलं गेलं, त्याच्यामुळे ते रात्री आलं. आणि थोडक्यात निभावलं, म्हणजे जे वरून गेलं ते आत आलं असतं. कळलं तुला? सो ते कदाचित ती शिल्ड आहे म्हणून ते वरून गेलं आणि आत नाही आलं. आणि त्याच्यानंतर मग परत एक लॉकेट बनवलं, जे चांदीचं बनवलं, ज्याच्यामुळे अजून जास्त प्रोटेक्शन निर्माण होईल, कारण की त्यांचं असं होतं की येऊ शकतं म्हणजे परत असं. मग ते लॉकेट बनवलं आणि ते मी अजिबात सांगितलंय काढायचं नाही, खालूनच ठेवायचा. अच्छा. आणि किती वर्ष जुनी गोष्ट आहे? मी कितीला असेल तेव्हा, शाळा कॉलेज म्हणजे ज्युनियर कॉलेज, बरीच जुनी. हा, खूप जुनी गोष्ट आहे. आणि तुला ते पेढा दिलेला त्याच्यामुळे असेल कदाचित. म्हणून तर आई वडील आपल्या सांगतात ना, कोणी दिलेलं खाऊ नये. आपण कसं लहान असतो, कोणी एक आता मी पास झाले तर माझ्या आई वडील तुला पेढा देणार, ह्या आपण ह्याच्यात असतो की पास झालेल्याचे पेढे, त्याच्यात मी ते खाल्ले आणि बरंच भोगावं लागलं. मग तसं आहे ना, एक माझ्या पण असं बिल्डिंग मध्ये एक झालेलं, म्हणजे असं नाही, थोडं वेगळं आहे की माझा मित्र सांगत होता काल की आहे ना, आमची जी समोरची बिल्डिंग आहे ना, समोरची विंग, त्यात आहे ना, त्याला एक दिवशी आहे ना, तो 3ऱ्या माळ्यावर राहतो आणि तो खाली येत होता. तसंच तो फर्स्ट फ्लोअरवर आला ना, त्याला आहे ना एका बिल्डिंगमधून, एका रूममधून आहे ना, त्याला असं आग लागते ना, असा आवाज येतो ना की फायर, तसा असा आवाज येत होता. आणि असं आहे की दरवाजा कोण जोरजोरात ठोकत होता, पण तो दरवाजा लॉक होता बाहेरून. आणि कोणाला भाड्याने वगैरे कोणालाच दिला नव्हता, कोण राहतच नव्हतं तिथे. आणि त्याला असं धूर वगैरे येतोय खालून आणि कोणतरी जोरात दरवाजा तो ठोकतोय. तर तो घाबरला, तो बिल्डिंगचा सेक्रेटरी गेला आणि त्यांनी बोलवलं त्या लोकांना की बघा काय झालं. मग त्या लोकांकडे एक चावी असते सेक्रेटरी, उघडून बघितलं, सर्व नॉर्मल होतं आणि काहीच नव्हतं. तर
ते झालं. मग त्या लोक बोलले ठीक आहे म्हणजे झालं असेल. तर काही महिन्यानंतर आहे ना त्याच घरात आहे ना एक फॅमिली आली राहायला. त्यांचं लहान बाळ होतं 1-1.5 वर्षाचं आणि तेच ॲज युजल हाऊसवाईफ आणि नवरा कामाला जायचा. तर ते दिवसात आहे ना त्यांना असं नेगेटिव्ह वगैरे वाटत राहायचं काही ना काहीतरी आहे इथे. बट ठीक आहे त्यांनी एवढं लक्ष नाही दिलं त्याकडे. तर ते होत राहायचं 1 महिन्यानंतर ते थोडं थोडं वाढू लागलं. आणि 1 महिन्यानंतर काय झालं ना एका रात्री की ते लोक झोपलेले आणि अचानक आहे ना दुसऱ्या दिवशी उठले ना तर बघतायत तर त्यांचा लहान मुलगा ज्याला चालताही येत नव्हतं तो किचनमध्ये होता. किचनमध्ये तो शांतपैकी झोपलाय. तर त्याच्या आईला वाटलं असेल ठीक आहे म्हणजे ती घाबरली. पण आता तिला सोल्युशन नाही माहिती पडलं की तिला प्रॉब्लेम नाही समजलं की नक्की झालं तरी काय. ती बोलली ठीक आहे चला आता काहीच करू शकतो झालं असेल. तर ते झालं. दुसऱ्या दिवशी परत तिला रात्री 3 वाजता झोप आली आणि बाळ रडत होतं. तो किचनमध्ये होता अगेन. आणि मग तेव्हा त्यांनी किचनमध्ये दुसऱ्या दिवशी परत तिने आतमध्ये आणलं हॉलमध्ये बाळाला झोपवलं. 1 रूम किचन होता. आणि जेव्हा किचनमध्ये गेले ना तर किचनमध्ये ना खाली म्हणजे कडापा असतो माहिती आहे ना किचनचा. तर त्याच्या खाली असे स्पेस असतात ना भांडी वगैरे असं ठेवायला. तिकडे तिथे आहे ना त्याला असं बाळांचं चित्र बनलेलं दिसायचं चित्र. तर तिने साफ केलं. पण ते ह्यांच्याबरोबर आहे ना 2-3 दिवस सोडून होतच होतं. आणि मग एकदा तसं झालं ना 3ऱ्यांदा झालं. तर त्यांनी सोडून दिलं ते घर. मग त्यांनी विचारलं सोसायटीच्या ह्यांना वगैरे. तर असं माहिती पडलं ना की त्या घरात आहे ना एका बाईने आग लागलेली की तिला आग लावलेली असं माहिती नाही. पण ती गरोदर होती त्यावेळी आणि ती मेलेली आणि तिचा मृत्यू तिकडे झाला. त्यामुळे ती त्या लहान मुलाला खेळवायची किंवा त्या लहान बाळांचं ड्रॉइंग बनवायची. तसं काहीतरी व्हायचं तिथे. तर आम्ही काल असं बघत होतो की अरे ये घर आहे उधर असं. पण ती फार वाईट जेव्हा होता आपल्यासोबत ना तेव्हा आपल्याला असं यार कारण तो माणूस तडपत. मंडळी जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.